राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज आपल्या दालनाचा ताबा घेतलेला आहे. आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तुमचं स्वागत TV9वर. आणि आज तर एकतर अमावस्या आहे. मंत्रालयात एकीकडे आपण पाहतोय दरवाजे बदलले जात आहेत. नॉर्थ ईस्ट दरवाजे पाहिजेत म्हणून सगळ्यांची लगबग सुरू आहे. पण अमावस्येच्या दिवशी तुम्ही ताबा घेतलात, काय म्हणाल आणि यामागची तुमची धारणा काय? नाही, असं नाही. माझं कुठल्याही गोष्टीवरती फार विश्वास आहे असं नाही. काही गोष्टी मी पण मानतो नाही असं नाही, पण प्रायोरिटी कशाला द्यावी याचं माझ्या आयुष्यामध्ये एक प्रिन्सिपल ठरलेलं आहे की जेव्हा आपण काम करतो तेव्हा काम करत असताना कुठल्याही प्रकारचे मुहूर्त अडथळे याचा विचार करू चालत नाही. काम करताना कामच केलं पाहिजे. त्यामुळे जरी अमावस्या असली तरीसुद्धा अमावस्या वाईटच असते असा विचार लोकांनी का करावा? अमावस्यालासुद्धा चांगले कामं करू शकतो. आणि एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर वाईट घडायचं असेल तर दिवाळीला पण घडतं. पण चांगल्या मुहूर्तावर वाईट घडू शकतं आणि वाईट मुहूर्तावर चांगलं घडू शकतं. त्यामुळे अशा प्रकारचा विचार करणं मला फार योग्य वाटत नाही. त्यामुळे जरी असेल तरी मला जेव्हा वेळ मिळाली तेव्हा मी चार्ज घेतला आणि फॉर्मली या ठिकाणी हजर झालेलो आहे. पुरोगामी विचार येते तुमचे असं म्हणा? नाही, यार पुरोगामी विचार म्हणा तुम्ही किंवा मग वैचारिक ठेवून म्हणा किंवा आज वर्षानुवर्ष ज्या पद्धतीने समाज परंपरा चालत आली आहे, रीती परंपरा. मला सांगा की छत्रपती शिवाजी महाराजांनी आत्तापर्यंत सर्व लढाया अमावस्यालाच केल्या आहेत. मग अमावस्याला केला का बरं केलं त्यांनी? काही मुहूर्त पाहायला गेले होते का ते कोणाकडे? त्यामुळे असं काही नाही आहे. त्यामुळे जशी परिस्थिती असेल तसं निर्णय घेतला पाहिजे. आज गरज होती, आम्ही चार्ज घेऊन टाकला, विषय संपला. 5वी टर्म आहे तुमची आणि मंत्रालयात तुम्हाला बऱ्याच वेळा आम्ही सुद्धा पाहिलं, कामानिमित्त तुम्ही यायचं. आज मंत्री म्हणून या ठिकाणी पोहोचलात, कसं वाटतंय? नाही, छानच वाटतंय. म्हणजे दादांचे उपकारच आहे माझ्यावर, तो काही विषयच नाही की माझ्यासारख्या माणसाला काम करण्याची संधी त्यांनी दिली. तर म्हणजे अनेक लोक महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यांना 8-8, 9-9 टर्म निवडून आल्यानंतर त्यांनासुद्धा काम करण्याची संधी मिळत नाही. पण मला अनेक पक्षामध्ये कालांतराने जावं लागलं. माझे खूप निर्णय मला अडचणीच्या काळात घ्यावे लागले. एवढं सगळं असतानाही दादांनी न्याय दिला आहे. त्यामुळे त्यांचे उपकार आहे आणि मी त्यांनी जो विचार केला आहे माझ्या संदर्भात तो मी साथ ठरवेन. नक्कीच. बरेच प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे. एक तर पीक विम्याचा आहे, दुसरा हमी भावचा प्रश्न आहे, अवकाळी पाऊस आहे. या सगळ्यांना न्याय कसं देणार? नाही, आता कसं आहे की कुठलेही प्रश्न निर्माण झाल्याशिवाय त्याचं उत्तर सापडत नाही किंवा उत्तर देता येत नाही. आता प्रश्न असा आहे की माझ्यासमोर प्रश्नच काही नाही आहे. एखादा प्रश्न आला तर त्या संदर्भात मी अजून डिपार्टमेंटशी चर्चा केली नाही. आपलं धोरण काय आहे, कायदा काय म्हणतात आणि त्यातून आपल्याला रिलीफ कसा देता येईल हे जोपर्यंत माझ्या समोर येत नाही तोपर्यंत मी त्यावर उत्तर देणं बरोबर नाही होणार. माझं म्हणणं असं आहे की मला एकदा काही प्रश्न निर्माण होऊ द्या, त्याचं उत्तर मी डिपार्टमेंट या ठिकाणी घेतो आणि मग आपल्याला या ठिकाणी ब्रीफ करतो. जिल्ह्यातले बरेचसे शेतकरी आहेत, मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवताना आम्ही सुद्धा पाहिलेलं आहे. त्यामुळे सिंगल विंडो त्यांच्यासाठी व्हावी अशी एक मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यावर तुम्ही काही काम करणार? नाही, त्यावर काम करणारच आहे. मी शेतकऱ्यांसाठी पोर्टल आणणार आहे आणि सिंगल विंडोच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल आणि त्यांचं काम कसं सोपं होईल यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. कारण हे खातं पारदर्शी कसं काम करेल यावरती माझा जास्त भर राहणार आहे. दादांनी भाषणातच सांगितलं होतं की तुम्हाला मोठी जबाबदारी देणार. ती जबाबदारी आता तुम्हाला दिली आहे, त्यामुळे जबाबदारीचं ओझं तुमच्यावर आहे की जबाबदारी आणखी जास्त तुमची वाढली, काय म्हणाल? नाही, अपेक्षेपेक्षा मोठी जबाबदारी माझ्यावर दिली दादांनी असं मला म्हणायला काही हरकत नाही. कारण कृषी खातं इतर लोकांचा इंटेन्शन वेगळं असेल, माझं इंटेन्शन कुठल्याही प्रकारचं नाही आहे. माझं इंटरेस्टच कशात नाही आहे. त्याच्यामुळे मला खातं काय फार मोठी गोष्ट नाही. कुठलंही खातं दिलं तरी मी काम करू शकेल. तो कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आहे. आणि कृषी खातं तर खूप मोठं खातं आहे. याच्यावरती सातत्याने बदल होत असतात, सातत्याने काही ना काही चढउतार येत असतात. आणि कृषी मंत्री हा कायम चौकशीच्या फेऱ्यामध्ये, संशयाच्या फेऱ्यामध्ये या ठिकाणी सापडतो. पण तशा प्रकारचं काम माझ्याकडनं होईल असं मला वाटत नाही. आता ठीक आहे, राजकारणात आरोप प्रत्यारोप करणारे लोकांचं असतातच, तो काही विषय नाही चांगल्या वाईट विचाराची. पण तशी परिस्थिती मी निर्माण होऊ देणार नाही. त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करेन. नक्कीच. 2 राजकीय प्रश्न तुम्हाला या निमित्तानं विचारायचे आहेत. छगन भुजबळ यांची वर्णी लागू शकली नाही, तुमचं नाव त्या ठिकाणी आलं अशी पण चर्चा होती आणि ते नाराज होते असं पण बोललं जात होतं. मग ही नाराजी दूर होणार आहे का? कारण बऱ्याच चर्चा अजूनही झडत आहेत. मला तुम्हाला उलटा प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा भुजबळ साहेब मंत्रिमंडळात होते तेव्हा तुम्ही मला विचारलं का तुम्ही नाराज आहे का नाही म्हणून? तुम्ही मला विचारलं का तुम्ही 4-4 टर्म झाले तुमचे आमदार होऊन, तुम्हाला मंत्रिपद मिळालं नाही, तुमची नाराजी आहे का नाही असं विचारलं का तुम्ही मला? नाही विचारलं ना. मग नाराजीचा काय प्रश्न येतो? नाराजी तुमच्या चेहऱ्यावर कधी दिसली नाही. हो, पण काय कारण आहे दाखवण्याचं? पक्षाचे श्रेष्ठी आहेत, निर्णय घेतला, एकदा निर्णय घेतला की विषय संपला. नाराजी दाखवण्याचं काही कारणच येत नाही ना. जेव्हा आम्ही कोणावर नाराज नाही तेव्हा कुणी दुसऱ्या नाराज होण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं. शेवटी पक्ष आहे, परंपरा आहे, प्रोसेस आहे, चालत राहणार आहे, थांबणार नाही. त्यामुळे ही प्रोसेस चालू आहे आणि या प्रोसेसमधला आपण एक पार्ट आहोत, आपण एक भाग आहोत त्याच्यातला.
त्यामुळे अनेक गोष्टी आपल्या सोयीनेच होतील, आपल्या सोयीनेच झाल्या पाहिजे असा आग्रह धरणं काही योग्य नाही. त्यामुळे कदाचित आपल्या सोयीने होणारही नाही, कदाचित आपल्या सोयीने होतील पण. त्यामुळे जे जे होतं आहे त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त बेस्ट ऑफ द बेस्ट काय करता येईल तो विचार आपण केला पाहिजे असं माझं मत. सुरेश धस यांनी पीक विम्याबद्दलचा जो आरोप केला होता त्याची चौकशी होईल पुढे जाऊन, कारण परळी पॅटर्न आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं. आणि नाव न घेता त्यांनी बरंच सूचक वक्तव्य सुद्धा केलेलं आहे. एका मंत्र्यांवर सुद्धा त्यांचे आरोप आहेत. आणि हे बघा, हे सगळे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतात. मी जोपर्यंत प्रत्यक्षात त्याची चौकशी करून माझ्याकडे अहवाल येत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं मला योग्य होणार नाही. सुरेश धस म्हणतात ते खरं आहे का खोटं आहे, मी अजून तपासलंच नाही, मी पाहिलंच नाही, तर मी त्याच्यावर कसं भाष्य करू सांगा. शेवटचा प्रश्न आहे, बीडमध्ये सध्या जी परिस्थिती निर्माण झालेली आहे कायदा सुव्यवस्थेची, याबद्दल तुमचं मत काय आहे? आणि दुसरं म्हणजे अंजली दमानिया त्या ठिकाणी गेले आहेत. आपल्याच पक्षाचे जे मंत्री आहेत धनंजय मुंडे, त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मी बीड सोडणार नाही असा पण पवित्रा त्यांनी घेतला आहे, काय म्हणाल? नाही, तो त्यांचा विचार आहे अंजली दमानियांचा. त्यांचा विचार असणं काही गैर नाही. आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा जो अधिकार आहे तो सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आहेत. त्यामुळे तशा प्रकारचं कुठलंही काही होईल असं मला अजिबात वाटत नाही. कारण मुख्यमंत्री एवढे सक्षम आहेत. आम्हाला म्हणजे आमच्या कोणत्याही मंत्र्याचं सगळ्या मंत्र्यांची खाती सांभाळली एकटा मुख्यमंत्री सक्षम आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री सक्षम आहेत. त्यामुळे ते राज्य पातळीवरचे निर्णय आहे किंवा मोठे पॉलिसीचे निर्णय आहे किंवा मोठ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप आहेत ज्याची राज्यभर चर्चा आहेत, त्या संदर्भातले निर्णय तेच घेतील. ते आमच्यापर्यंत येणार नाही. माझं खातं कृषी आहे, त्यामुळे ज्या खात्याचे माझा संबंध आहे त्या खात्यावर मी चर्चा कशाला करू. तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहिलं सडेतोड उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत माणिकराव कोकाटे यांनी. आणि आज पदभारसुद्धा स्वीकारलेला आहे. नेमकं कार्यकाळ कसा असणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.